युवा उद्योजक निर्मल भंडारे यांनी 700 लोकांची रॅली काढत केला जोरदार शक्ती प्रदर्शन। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा संपन्न झालाय। या उद्घाटनाप्रसंगी भव्य अशा सभेचं देखील आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले होते। तसेच या कार्यक्रमाप्रसंगी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 21 मधील इच्छुक उमेदवार युवा उद्योजक निर्मल भंडारे यांनी आपलं शक्ती प्रदर्शन अतिशय उत्साहात दाखवत यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आमदार यांचे पोस्टर, फोटो झळकवत व तसेच या कार्यक्रमाप्रसंगी 5 लक्झरी बसेस भरून आणि संपूर्ण प्रभागात 200 युवा बाईक रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे। त्यामध्ये तब्बल 700 लोकांचा जनसमूह घेऊन मोठ्या प्रमाणावर महिला, पुरुष व युवक घेऊन शक्ती प्रदर्शन करत सभेच्या ठिकाणापर्यंत आपली उपस्थिती दाखवली आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकचे सांस्कृतिक महत्त्व जगभरात पोहोचवण्यासाठी शासनातर्फे मोठ्या प्रमाणात विकास कामाचं रामकाल पथ प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर ठक्कर मैदान येथे भव्य अशा सभेचं आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते। या कार्यक्रमाला विविध आखाड्याचे साधू महंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभा बच्छाव, राज्याचे आमदार किशोर दराडे, पंकज भुजबळ, ॲडव्होकेट राहुल ढिकले, आमदार दिलीप बनकर, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल, मुख्य सचिव राजेश कुमार व नगर विकास विभागाचे अपर सचिव गोविंदराज हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। तर जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले, नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम, आयुक्त शेखर सिंग, विशेष पोलीस निरीक्षक दत्तात्रेय कराडे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदी उपस्थित होते। नमस्कार। आज देवेंद्रजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सिंहस्थाच्या कुंभमेळ्याचे कामाचे शुभारंभ करण्यासाठी आज नाशिक पुण्यनगरीमध्ये त्यांचे आगमन झाले। त्यांनी ह्या कार्यक्रमाची जाहीर सभा ठेवण्यात आलेली होती। त्यासाठीच नाशिक रोडवरून आम्ही हजारो कार्यकर्ते सगळे नेण्याचा मानस आम्ही इथे केलेला होता व आज आम्ही तो पूर्णपणे पार पाडलेला आहे। जवळजवळ 50,000 लोक तिथे जमलेले होते। देवाभाऊच्या नावाखाली आणि भारतीय जनता पार्टी हे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी खूप चांगला निधी आणलेला आहे आणि नाशिक अजून वेगळ्या स्तरावर पोहोचणार। पुढील वर्षामध्ये नाशिक उच्च स्तरावर जाणार आणि आमचे देवेंद्र भाऊ अजून अशा पद्धतीचे अजून अनेक उपक्रम इथे महाराष्ट्रामध्ये आणतील। इंडस्ट्रियल असेल, ग्रोथ असेल, सगळ्या प्रकारचे देवभाऊ आमच्यासाठी काम करणार हीच देवभाऊकडे विनंती करतो। आम्ही शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। चौकाचौकात बाईक रॅली, महिला आणि यांच्यासोबत जाऊन मोठ्या प्रमाणाचं शक्ती प्रदर्शन प्रभाग क्रमांक 21 मध्ये आम्ही केलेलं आहे। आणि आज ठक्कर ग्राउंड येथे जी विराट सभा होती
त्यामध्ये आम्ही हजारोच्या संख्येने तिथे पोहोचलो आणि त्यानंतर खूप चांगला प्रतिसाद देवेंद्र भाऊंजींच्या सभेला आलेला आहे. ठीक आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.